नमस्कार श्रोतेहो, हेल्थ गुरु आय केअरच्या दृष्टीरक्षण मालिकेत तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. श्रोतेहो, मला सांगा, जर शाळेतल्या मुलाला फळ्यावरचं नीट दिसत नसेल किंवा आपल्या घरातल्या आईला सुईत दोरा ओवताना त्रास होत असेल तर त्यांची किती चिडचिड होत असेल, नाही का? हे दुसरे तिसरे काही नसून दृष्टीदोष आहेत आणि यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे चष्मा. आज आपण मुलांमधील नंबर, तिरळेपणा आणि 40 नंतर लागणारा चष्मा हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. श्रोतेहो, मुलं अनेकदा स्वतःहून सांगत नाहीत की त्यांना दिसत नाहीये, पण तुम्ही त्यांच्या वागण्यावरून हे ओळखू शकता. जर मुलगा किंवा मुलगी टीव्ही अगदी जवळून पाहत असेल किंवा वाचताना पाहताना डोळे वारंवार मिचकवत असेल, शाळेत फळ्यावरचे बघण्यासाठी मान तिरकी करत असेल किंवा त्याला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर समजा त्या मुलाला चष्म्याचा नंबर असू शकतो. अशा मुलांकडे दुर्लक्ष करू नका, कारण यामुळं त्यांचा आत्मविश्वास आणि त्याचबरोबर अभ्यास या दोन्हीवरती परिणाम होतो. आता एक अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे तिरळेपणा, स्क्विंट. आपल्या समाजात असा एक मोठा गैरसमज आहे की तिरळेपणा भाग्याचा किंवा आपण लकी म्हणतो ना, असं असतं. पण श्रोतेहो, हे पूर्णपणे चुकीचं आहे. तिरळेपणा हा डोळ्याचा एक दोष आहे. जर लहानपणीच यावर उपचार केले नाहीत तर त्या मुलाची किंवा मुलीची एका डोळ्याची दृष्टी कायमची जाऊ शकते. त्यामुळे तिरळेपणा दिसताच लगेच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण हे आपोआप कधीच बरे होत नाही. आता वळूया 40 वर्षांवरील व्यक्तींकडे. वयाच्या 40 नंतर जवळचे काम करताना, जसं की तांदूळ निवडताना, सुईमध्ये दोरा ओवताना किंवा मोबाईलवरचे मेसेज वाचताना हे जर कठीण जात असेल तर यालाच आपण 40 नंतरचा लागणारा चष्मा म्हणतो. हा कोणताही आजार नाही, तर वयानुसार डोळ्याच्या भिंगेची लवचिकता कमी झाल्यामुळे होणारा बदल आहे. यासाठी वाचण्याचा चष्मा वापरणं हाच सर्वात सोपा उपाय आहे. यात लाजण्यासारखं काहीच नाही. त्यामुळं डॉक्टरांकडून चष्म्याचा नंबर पहा आणि चष्मा लगेच तयार करून घ्या. श्रोतेहो, आजकाल मोबाईल आणि टीव्हीचा वापर वाढला आहे. त्यामुळं डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी एक सोपा व्यायाम नक्की करा. त्याला म्हणतात 20-20-20 नियम. दर 20 मिनिटांनी 20 फूट लांब असलेल्या वस्तूकडे 20 सेकंदासाठी पहा. यामुळे डोळ्यांना खूप आराम मिळतो. आपल्या आशातही या कामात नेहमी मदत करत असतात. त्याचबरोबर ज्यांना चष्मा लागला आहे त्यांनी तो नियमित वापरावा, यासाठी त्या नेहमी आग्रही असतात. तर श्रोतेहो, आज आपण चष्म्याचे महत्त्व आणि दृष्टीदोष समजून घेतले. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत डोळे येणे, रांगणवाडी आणि इतर संसर्ग हे सगळं म्हणजे काय आणि यावर घरगुती उपाय काय करावेत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा आरोग्यपूर्ण नजरेने. समृद्ध व्हा हेल्थ गुरु आय केअरच्या साथीने. धन्यवाद.